सर्वांना नमस्कार। आज कशासाठी जमलाय माहिती आहे ना? सर्व जिजाऊंच्या लेकींना आणि माझ्या समोर बसलेल्या सर्वच रणरागींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि मला वाटत नाही रणरागिणी म्हटल्यानंतर नमस्कारचा आवाज एवढा लहान यावा। सर्वांना नमस्कार। आता वाटतंय महिला दिनासाठी जमलोय। सगळ्यात आधी मी खरंच दादा थँक्यू म्हणेल, माझा कार्यक्रम इथे आयोजित केला। आता जी ओटी भरलीत म्हणजे खरंच माहेरात आल्याचं फीलिंग झालं। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला दिनाचं सगळ्यात मोठं सरप्राईज, दादर माझं माहेर आहे पण मला येता येत नाही कधी, म्हणजे येणंच होत नाही फारसं। आणि हा कार्यक्रम आयोजित केला, खरंच मला आतून एवढा आनंद होता आहे की माझी आई मला फोन करते, एकतर मी फोन रिसीव्ह करत नाही किंवा मग ती भीतीपोटी करत नाही की ही कुठेतरी कार्यक्रमात असते, कधी पेशंटमध्ये असते, कारणं असतात माझी भरपूर, अशी कुठल्याच मुलीची असू नयेत पण ह्याला ऑप्शन नाही आहे। आणि बऱ्याचदा मला ती एकदा जेव्हा मी कॉल रिसीव्ह करते तेव्हा मला असं सांगते, मी तुझ्या कॉल सेंटरला फोन करणार होते आणि तुमच्या माईंची मला अपॉइंटमेंट मिळेल का, मी तिची आई बोलते असं मला एकदा बोलते। डोळ्यात अश्रू येतं पण ह्याला ऑप्शन नसतो। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला माझ्या आईकडे, म्हणजे मी आज आपल्या रूमवरती पण नाही आली कारण मला माझ्या आईकडे येता आलं। आणि इथे आल्यानंतर जी ओटी भरलीत खरंच खूप छान वाटलं। म्हणजे मी तुम्हाला शिदोरी द्यायला आले महिला दिनाची, पण सगळ्यात मोठं सरप्राईज हे आज माझ्यासाठी होतं। त्यामुळे खरंच सगळ्यांचे मनापासून धन्यवाद, मनापासून धन्यवाद। आणि आपण सुरुवात करूया माझ्या व्याख्यानाला, भाषणाला। कंटाळून जाऊ नका, थोडक्यात तुमच्यासाठी फक्त थोडक्यात सांगेल, कदाचित आज तुमचा एंटरटेनमेंटचा काही कार्यक्रम असेल महिला दिन आहे म्हटल्यानंतर। घराची गृहिणी, नवऱ्याची मी स्वामिनी, घराची गृहिणी, नवऱ्याची स्वामिनी, वेळ पडली तर मीच वाघिणी। आणि आज आपल्या सर्वांसमोर आरोग्याची शिदोरी द्यायला आली आहे मी, स्वागत तोडकरांची संजीवनी। आरोग्य म्हणजे काय असतं माहिती आहे? आरोग्य म्हणजे काय असतं? काडेकुडे, गोळ्या औषधं, दवाखाने की अजून काही? आरोग्य म्हणजे स्वतःचं हसणं, मन प्रसन्न राहणं आणि घराची एकता म्हणजे आरोग्य असतं। आपण कधी हसतो? सगळ्यात मोठं फ्रीमध्ये मिळणारं मेडिसिन काय आहे माहिती आहे तुम्हाला? आपलं हसणं। ज्याचे आजकाल क्लासेस असतात, हसण्याचे सुद्धा क्लासेस असतात आणि आयुष्य वाढतं, पण आपण हे करत नाही। आणि मुंबई सिटीमध्ये तर हे दूर दूरपर्यंत बघायला मिळत नाही, दूर दूरपर्यंत। एकेकाची तोंड असली डेंजर असतात ना, ते मूळव्याध झाल्यानंतर कसं तोंड असतं तशी तोंड केलेली असतात, नेमकं समजत नाही हे तोंड कुठलं आहे, इकडचं आहे की तिकडचं आहे, एवढी डेंजर तोंड असतात। हसत चला, खरंच हसत चला। क्लासेस लावून हसण्यापेक्षा आतून हसणं येऊ दे। आणि हसल्यानंतर जो चेहऱ्यावरती आनंद आल्यानंतर जो चेहऱ्यावरती भाव असतात, जो चेहऱ्यावरती ग्लो येतो ना, तो कुठलंही फेशियल केल्यानंतर येत नाही, एवढा छान तो असतो। त्यामुळे हसणं नेहमी ठेवा। टेन्शन कोणाला नसतं, टेन्शन प्रत्येकाला असतं। देवांना सुद्धा कधी टेन्शन सुटलेलं नाही आहे, आम्हाला सुटलेलं नाही। आपण तर खूप साधारण माणसं आहोत, देवांपासून टेन्शन, रडणं, ह्या सगळ्या गोष्टी। रामायण बघितलंय? राम पण रडलेत माहिती आहे ना, बायकोच्या विरहात राम रडलेत, लक्ष्मण रडले कारण वहिनी त्यांनी दिलेली लक्ष्मण रेखा पार करून वहिनी गेली, मी तिथे असतो तर हे झालं नसतं, याच्यामध्ये लक्ष्मण रडलेत। सगळे, रावण सुद्धा रडलाय मुलाच्या विरहामध्ये, सगळे सगळे रडलेत। फक्त रडलं नाही कोण माहिती आहे? रामायण पाहिलंय ना? फक्त एक व्यक्ती रडली नाही आहे त्यातली, कोण माहिती आहे? हनुमान। जे सांगितलं ते सगळं केलं, रामासाठी केलं, लक्ष्मणासाठी। लक्ष्मणासाठी तरी संजीवनी बुटीसाठी अख्खा डोंगर उचलून आणला। ते आणि चुकून वैद्य म्हटला कवळी पानं नको होती, असलीच पाहिजे होती, तसलीच पाहिजे होती, एवढ्यासाठी अख्खा डोंगर आणला, जे पाहिजे ते घे याच्यासाठी। त्याने कुठली कारणं काढली नाही, टेन्शन आलं नाही, फक्त हनुमान रडले नाहीत, बाकीचे सगळे रडलेत। आणि आपलं काय आहे? टेन्शन सगळ्यांना असतं, पण त्या टेन्शनमधून आपण आपला हरवून जायचं सगळं की ते तारून न्यायचं असतं हे आपण ठरवायचं असतं। त्यामुळे हे सगळं सोडा, सगळे विचार सोडा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजार हे आपल्याला काही नसतात। आजार म्हणजे काय माहिती आहे? डोक्यातले किडे आहेत फक्त आजार म्हणजे। जे डोक्यात किडे असतात ना, फक्त साधे सर्दी खोकला झाला तरी माणसं नाटक करतात, म्हणजे ते आजाराला कवटाळून घेण्याची जी आपली सवय असते ना, ते म्हणजे सगळ्यात मोठं। ते सगळं बंद करा बरं काय, खरंच बंद करा। आमच्याकडे मध्यंतरी एक पेशंट आलं होतं, म्हणजे नवरा बायको दोघं होते। पेशंट नवरा होता पण सोबत बायको असते, जशी आपण आपल्या नवऱ्यासोबत जातो तसं नवरा बायको दोघं आले होते। आणि साहेबांना सांगितलं यांच्या किडनीमध्ये एवढा मोठा खडा होता। साहेब म्हटले एवढा मोठा खडा?
तर बायकोसोबत तुंतुनं वाजवायला होती. होय होय साहेब, पिशवीतनं घालून आणला होता. एवढा मोठा खडा होता किडनीमध्ये. मला सांगा, त्याच्या किडनीला हत्तीरोग झाला असेल की हत्तीची किडनी बसवली असेल, एवढा मोठा खडा असेल का हो किडनीमध्ये कधी? त्यामुळे आजाराला कवटाळून घ्यायचं बंद करा, स्वतःच्या आजाराला कवटाळून घ्यायचं बंद करा. आणि जे बिस्किट पुढे घेऊन येतात ना बघायला, जरा कुठे आजारपण आलं की बिस्किट पुढे घेऊन येतात, त्यांना पहिला घराच्या बाहेर काढायचं, त्यांच्यावर फुली मारायची. फक्त साधा खोकला झालेला असतो किंवा फक्त घसा दुखत असतो, फक्त जरा झोपलो असेल तेव्हा 10 रुपयापेक्षा जास्त काही आणत नाही. 10 रुपयाचा बिस्किट पुडा आणतात आणि एवढं मोठं टेन्शन देऊन जातात. बघा मी आमच्या अमुक अमुकीला असं असं झालं, कॅन्सरची गाठ होती, ती बाई ती गेल्यानंतर तपासून तिथे आणि काहीतरी नसलेलं दुखणं उठवून घेतो आपण. त्यामुळे बिस्किट पुढे घेऊन बघायला येणाऱ्यांवर आजपासून फुली मारायची. काही होत नाही आपल्याला, काहीही होत नाही. सगळ्यात आत्मविश्वास महत्त्वाचा असतो. बरेच घरगुती उपाय असतात. आमचं तोडकर संजीवनीचं कुठलंही तुम्ही चॅनल खोला, कोणतंही खोला, यूट्यूबला टाका, इन्स्टाला टाका, फेसबुकला टाका, गुगलवर टाका, रात्री अपरात्री कधीही खोला, कुठला जरी उपाय हवा असेल सगळे उपाय तुम्हाला मिळतील. आता मगाशी दादांनी सांगितलं की त्यांना रिझल्ट आलाय, म्हणजे हे काही सांगोवांगी नाही आणि मला माहितीही नव्हतं की असं काही ते सांगतील. त्यांनी स्वतः त्यांचा रिझल्ट सांगितलाय. खूप छान रिझल्ट येतात. निसर्ग आपल्याला फ्री ऑफकॉर्स सगळं देत असतो, पण आम्हाला काय असतं, सस्ती चीजों का शौक हम रखते नाही, अशी आमची मेंटॅलिटी झाली. एवढं सगळं फ्रीमध्ये मिळत असतं पण ते आपल्याला घ्यायचं नसतं. खूप असतात. साधं जर डोकं दुखत असेल, तुम्हाला माहिती आहे डोकं दुखताना काय छोटा साधा उपाय काय असेल, घरात काय आपल्याला वापरता येत असेल? गोळींची नावं विचारू? काय काय खाता डोकं दुखल्यावर? बायकांना खूप असतात, पर्समध्ये सुद्धा गोळ्या असतात. डोकं दुखत असेल, साधंच चिमूटभर मीठ घ्यायचं आहे, घरात मीठ आहे आपल्या सगळ्यांच्या, जिभेवर ठेवायचं आहे, 30 सेकंड डोळे मिटून शांत बसायचं आणि साधं पाणी 1 ग्लास त्याच्यावरून प्यायचं आहे. ज्या सेकंदाला पाण्याचा ग्लास खाली ठेवाल त्या सेकंदाला डोकं दुखायचं थांबतं. एवढा सोपा उपाय असतो, फक्त करायला हवा. अपचन होत असेल, पित्ताचा त्रास आहे, अपचन होत आहे, तर बऱ्याच, आता मी गोळ्यांची नावं घेणार नाही तुम्हाला, माझा कॅमेरा चालू आहे पुढे, बऱ्याच असतात. तर या सगळ्यापेक्षा साधं आलं घरामध्ये आहे, आल्याचा एक तुकडा खिसायचा आहे, त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे. त्याचं जसं आपण लोणचं खातो तसं त्याचं चाटण खायचं. तुम्ही कधीही आजपासून करून बघा, कारण बऱ्याचदा आपल्याला अपचनाचा त्रास होतो. फक्त आलं खिसायचं आहे, लिंबू पिळायचं आहे आणि त्याच्यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं आणि ते चाटण करून खायचं आहे. अगदी सगळं व्यवस्थित, कोटाही व्यवस्थित साफ व्हायला चालू होतो. खूप साधे छोटे छोटे उपाय असतात. आज महिला दिनानिमित्त सगळे नटून थटून छान आले. मी विचार केला आज आईकडे आले तर थोडंसं छानसं यावं, म्हणजे तुमच्या एवढी नाही पण थोडंसं छानसं साडी नेसून आणि हे यावं म्हणून आज मी पण तयार होऊन आले. पण या सगळ्या अलंकाराचं महत्त्व आपल्याला माहिती आहे. आम्ही घालतो छान दिसायला, नटायला, थटायला, एवढ्यासाठी. खूप असतं. पूर्वीच्या काळी मधून भांग पाडायचे माहिती आहे तुम्हाला? भांग फक्त मधून असायचा. आज आमचा भांग इकडून तिकडून मोठमोठे पफ बरंच काही झालं आहे, पण मधून भांग पाडण्याचं कारण हे होतं, जे महिलांच्या डोक्यामध्ये मनामध्ये विचार येतात. कारण सगळ्यात जास्त डोकं आपण जेव्हा शांत बसतो, तुम्हाला कधी आठवतंय की मी आज शांत बसले आणि फक्त वेळ माझ्यासाठी काढला आहे? कधी आठवतं? शांत जरी बसलो तरी 100 विचार डोक्यामध्ये असतात. 100हूनही जास्त असतात. विचार म्हणजे काय की जे चुकीचे विचार येतात ते चुकीचे विचार येत नाहीत. आज आमची महिला जरा नवऱ्याची भांडण झालं, बॅग भरते आणि लगेच माहेरी निघून जाते, हे विचार येत नाहीत. पूर्वी काय होतं, नवरा मेला तरी चुकून कोणी वाकडी नजर टाकू नये यासाठी ती सती जायची. आज हे सगळं उलट झालंय. तर जे काही विचार असतात ते येऊ नयेत म्हणून भांग मधून असायचा. पूर्वी कुंकू लावलं जायचं माहिती आहे ना? कुंकू आज नाही लावू शकत आपण, आणि आपल्या या सिटीमध्ये तर कुंकू लावून कोणीच जाऊ शकत नाही बाहेर. पण जिथे कुंकू लावतात त्या ठिकाणी फक्त करंगळीच्या बाजूचं जे बोट आहे, कुंकू जसं लावतात माहिती आहे ना कुंकू लावण्याची पद्धत, फक्त 30 सेकंड सकाळी तिथे मसाज करायचा आहे. कुंकू टिकलीच्या ठिकाणी फक्त कुंकू लावल्यासारखं मसाज करा फक्त 30 सेकंड, डोकं दुखायचं थांबतं. हे पॉईंट्स असतात सगळे. इथे गोंधन काढतात, मी काढलंय तुम्ही बघा. पूर्वी सगळे सरास काढायचे, इथे काढायचे, इथे काढायचे, इथे काढायचे, सगळीकडे गोंधन असायचे. हे काही पॉईंट्स होते जे त्यांना माहीत होते, आपल्याला माहीत नाही. म्हणजे आपण ते सगळं हरवत गेलो. त्याने डोळ्याचे त्रास कुठले होत नाहीत, काचबिंदू, मोतीबिंदू किंवा नजर कमी येणे कुठलेही त्रास होत नाहीत. आजीबाई कधी चष्मा घातलेली बघितले का? 100 वर्ष जगायचे पण छान ठणठणीत असायचे. त्याच्यामुळे होतात हे पॉईंट्स असतात सगळे. इथे लावतात त्याने सुद्धा सेम आहे टिकलीचं, इथलं गोंधन सुद्धा तेच काम करतं. इथे जे असतं त्याने पोटातले कुठल्याही तक्रारी होत नाहीत, म्हणजे कोठा साफ होतो. जरी कधी त्रास असेल फक्त अंगठ्याने या ठिकाणी मसाज करत राहिलं तरी सुद्धा कोठा साफ होतो. बरेचसे असतात. मंगळसूत्र पहिला घालायचे माहिती ना, छोट्या वाट्या इथं टेकलेल्या असायच्या पूर्वी,
त्याचं कारण आज आज सगळं बदललं आहे, पण इथं टेकलेलं असायचं. त्याने काय होतं, आज महिलांना, बऱ्याचशा महिलांना थायरॉईडचा त्रास होतो. सर्रास बऱ्यापैकी थायरॉईडचे त्रासवाले खूप लेडीज आहेत. तर इथं मंगळसूत्राच्या वाट्या टेकल्याने तो त्रास होत नव्हता, आधी होतही नव्हता. आणि हे रिझन्स असतात. आज आता होत असेल तर मी त्याचा उपाय तुम्हाला सांगेलच, पण मंगळसूत्राचं हे होतं, हातामध्ये काचेच्या बांगड्या असाव्या, त्याचं कारण होतं गर्भाशयातील ज्या तक्रारी असतात. आज बरेच सिस्ट आहे, अमुक आहे, तमुक आहे, बरंच काही असतं. तर गर्भाशयातील कुठल्याही तक्रारी जाणवत नव्हत्या. बोटामध्ये जोडवी असतात, तर त्याच्यामध्ये काय होतं की पिरियड्स येऊन गेले, म्हणजे पिरियड्सच्या नंतर महिलांचे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात, महिलांचे चंचल होतात, बरेच जे काही प्रॉब्लेम्स चालू होतात तर ते कंट्रोलमध्ये राहतात. हार्मोन्स इम्बॅलन्स होतात ते कंट्रोलमध्ये राहतात. आणि पायात जे पैंजण असतं, चांदीचं पैंजण असतं, तर त्याने उष्णता, जी अंगामध्ये दाह होतो, उष्णता होते, ती उष्णता कमी होते, कंट्रोलमध्ये येते. आज आम्ही काय करतो मी तुम्हाला गंमत सांगते. आज सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे. आज आम्ही काय करतो, चांगल्या गोष्टी त्यावर फार कमी बघतो. आणि जर नवऱ्याशी भांडण झालं तर बाई काय करते, व्हॉट्सअप वापरता, व्हॉट्सअप, इन्स्टा, बरंच आता हल्ली काय काय आलं आहे. पण मी व्हॉट्सअपचं सांगते, मध्यंतरी आम्ही असंच ट्रॅव्हलिंगमध्ये होतो आणि मला एक स्टेटस दिसला म्हणून मी तो आवर्जून आमच्या साहेबांना दाखवला. कारण बऱ्याचदा त्यांना असं काही दाखवताही येत नाही, दाखवलं तर ते चिडतील असं वाटतं. आणि म्हणजे असतात ना काहीतरी बायकांच्या फिलिंग्स असतात, मग ते काय करायचं, दुसऱ्याचं कुणाचं तरी स्टेटस दाखवायचं. असाच एक मध्यंतरी स्टेटस होता. तर काय होता स्टेटस, कपाळ माझं कुंकू तुझ्या नावचं. आणि मला वाटतं काल महिला दिन झाला तर खूप ऐकलं असेल तुम्ही. कपाळ माझं कुंकू तुझ्या नावचं, गळा माझा डोरलं तुझ्या नावचं, हात माझे बांगड्या तुझ्या, पाय माझं पैंजण तुझं, बोटं माझी जोडवी तुझी, सगळंच तुझं, मग माझं काय रे, असं स्टेटस होतं. आणि कालही बऱ्याच कविता आल्या होत्या. मला सांगा, नवरा कधी म्हणतो का खिसा माझा आणि पगार तुझा? महिन्याच्या महिन्याला आणून देतो ना. ॲक्च्युली त्या सगळ्याचा वापर तुम्हालाच होतोय. कुंकू लावल्याने, मंगळसूत्र घातल्याने, बांगड्या घातल्याने सगळ्याचा प्रॉफिट तुम्हालाच होतोय. मग नवरा कधी म्हणतो का खिसा माझा आणि पगार तुझा आहे? बरोबर महिन्याच्या महिन्याला आणून देतो. नाही दिलं तरी बायको, हां पगार कुठे आहे? मग एवढं सगळं असतं तर मग कशाला ह्या गोष्टी लागतात? म्हणजे गमतीचा पार्ट असतो, पण हे खूप असतं. आणि अजूनही महिलांना मी खरंच हात जोडून विनंती करते, स्वतःचं आरोग्य खरंच जपा. कारण काय असतं ना, एखादा पुरुष आजारी पडला, म्हणजे असं कधीच होऊ नये कोणाच्या घरात, पण एखादा पुरुष आजारी पडला तर बाई त्याचं सगळं करते. त्याचं पूर्ण सगळं अंघोळ, त्याची कपडे बदलणं, शी सू सगळं बाई करते. म्हणजे नवऱ्याचं बाई सगळं करते. पण जेव्हा एखादी बाई अंथरुणाला खेळते तेव्हा आयुष्यभर तिने जपलेली मान, मर्यादा, आबरू, इज्जत, शरम सगळं काही वेशीवर असतं. अंघोळ दुसऱ्याने घालायची, कपडे दुसऱ्याने घालायची, सगळं जेवण दुसऱ्याने भरवायचं. आणि हे फार काळ कोणीही करत नाही. थोड्या थोड्या दिवसानंतर मग कंटाळायला चालू होतं. मग मुलं काय म्हणतात, मुलगा म्हणतो आईचं दुखणं बघवत नाही हो आता, न्यावं देवाने. का आईचं दुखणं बघवत नाही. सून काय म्हणते, सासूबाईंचं दुखणं बघवत, म्हणजे जे घरी पाहुणे येतात ना बघायला, मी तुम्हाला म्हटलं बिस्किट पुडेवाले, त्यांच्यासमोर हे असतं, सासूबाईंचं दुखणं बघवत नाही हो हल्ली, न्यावं देवाने पटकन. हे सासूबाईंचं दुखणं नसतं, हे घरातल्यांचं दुखणं असतं. आपण स्वतः कोणावरही बोज होऊ नये वाटत असेल तर खरंच स्वतःचं आरोग्य जपा. खूपशा गोष्टी असतात, म्हणजे कॅन्सर झाला, किडनी फेल्युअर आहेत, बरेचसे प्रॉब्लेम असतात. मी उपाय तर तुम्हाला सगळ्यांचे सांगणार आहे, पण ही रियालिटी असते. आणि जर महिलांना वाटत असेल की मला काय झालं तर माझ्या नवऱ्याचं काय, भ्रमात राहू नका. स्पष्ट सांगते, भ्रमात राहून जर वाटतच असेल तर आरोग्य सांभाळा. पण ह्या भ्रमात असाल तर मी गंमत सांगते, गंमत म्हणूनच ऐका, नवऱ्याकडे जाऊन नंतर, नाहीतर तुमचे नवरे उद्या माझ्याकडे येतील भांडायला. गंमत म्हणून फक्त सांगते, गंमत म्हणून ऐका. असं जर वाटत असेल तर मी तुम्हाला सांगते, बाई मेल्यानंतर काय होतं की एक तर पुरुष जात अशी असते की त्याला रडता येत नाही. दादा माफ करा, मी थोडंसं गमतीचा पार्ट म्हणून सांगते की रडता येत नाही, ढसाढसा अश्रू गाळता येत नाही. मग तासभर थोडंसं घुसमटलेलं असतं. आणि त्याच्यानंतर एखादा मित्र म्हणला असू दे रे गप, माझ्या ओळखीत एखादी आहे की, मग अग्नी देऊन आल्यानंतर पहिला फोन मित्राला जातो, अरे ते मगाशी काय म्हणत होतं श्री, जरा गडबडीत होतो, ऐकलं नाही व्यवस्थित. वर्षाच्या आत करून आणायची असते, माहीत आहे ना, वर्षाच्या आत लग्न करायचं असतं. मग तुम्ही फक्त फोटोमध्ये राहता, फक्त जे करेल त्याला नैवेद्य दाखवायचं आणि वरून सांगायचं रागवू नको, पोरांकडे बघून आणलंय, पोरांसाठी म्हणून आणलंय. ते आता पोरांसाठी की काय ते तुमचं तुम्हाला माहीत असतं. पण
ही गंमत असते. आणि तुम्ही हसू नका, तुमचंही काही वेगळं नसतं. नवरा मेल्यानंतर खरं तर बाईचं आयुष्य खूप खडतर असतं, पण तरीसुद्धा त्यांची ही गंमत असते की एखाद्या बाईचा नवरा म्हणजे एक गमतीचा पार्ट म्हणून तुम्ही ऐका, खेडेगावात तर हे खूप असतं. नवरा एक्सपायर झाला की 1-2 तास, लईत लई बाई 2 तास रडते. आणि हल्ली आता सिटीतलं मला वाटत नाही कोण रडत असेल, आणि काय लईत लई 1 तासभर रडणं होतं. आणि त्याच्यानंतर फक्त पदर आडवा, कोण कोण आलंय त्यातनं बघायचं, कोण कोण आलंय. आणि एखादी जर नसेल आली तर हां ही आली नाही काय, तिला मी नंतर बघते. हे खेडेगावात जास्त असतं, तिला मी नंतर बघते. रडण्याच्या याच्यामध्ये बाई एखादी जेव जेव म्हणत असेल तर नाहीच म्हणतो आपण, म्हणजे ती बाई नाहीच म्हणते, पण असू दे मुलांकडे बघून थोडंसं का म्हटलं की एवढा भात खाते, हाय काही करत नाही. फक्त हे 12 दिवस असतं, खरं सांगते. फक्त 12 दिवस काय असतं, नंदा जावा सगळे घरी असतात, छान छान जेवण आणत असतात. 12 दिवस काही वाटत नाही. पण जसा 12वा दिवस होऊन जातो, 12व्या दिवशी नंदा पण भांडून जातात माहिती आहे ना साडीसाठी. चांगली साडी घेतली नाही म्हणून ह्या अशा वेळेला, भाऊ गेलायचं काही नसतं, पण चांगली साडी घेतली नाही म्हणून नंदासुद्धा भांडणाऱ्या असतात. आणि जसे 12 दिवस ओलांडून जातात तेव्हा मात्र बाईला मग नवऱ्याची आठवण यायला चालू होते. कसाही असला तरी तो माझा होता, कारण हक्काचा एकच माणूस असतो आपल्या आयुष्यात. किती मुलं असू देत, आई बाबा आपल्याला आयुष्यभर पुरत नाहीत, जन्माला पुरत नाहीत. नवरा मुलं सगळ्या फॅमिलीमध्ये फक्त आणि फक्त नवरा हाच हक्काचा असतो. आणि नवऱ्याला बायको हीच हक्काची असते, मग ती कशीही असू दे, ओरडू दे, डोळे वटरू दे, काही करू दे, फक्त बायको हीच हक्काची असते. फक्त 12 दिवस असतं आणि त्याच्यानंतर मग खरंच नवऱ्याची आठवण यायला लागते. त्यामुळे खरंच दोघांनी आपापल्या कुटुंबाला जपा, मुलाबाळांना जपा आणि आरोग्य सुधारा हे सांगण्याचं कारण माझं हे आहे. हल्ली तुम्हाला काही जरी झालं तरी बरेचसे डॉक्टर बरंच काही तुम्हाला ऑपरेशन आणि बऱ्याच गोष्टी सजेस्ट करत असतात. तेच पैसे आपण संसारासाठी वाचवू शकतो, तुमच्या मुलाबाळांच्या संस्कारासाठी वापरू शकता, मुलाबाळांच्या शिक्षणासाठी वापरू शकता. हल्ली कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं आहे किंवा किडनी फेल्युअर खूप आहेत. किडनीवरती साधा सोपा उपाय तुम्हाला माहिती आहे, साधा सोपा उपाय खूप महाग आहे. तसा करणार असाल तर मी सांगते, महाग आहे पण करणार असाल तर सांगते. करणार? 3 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि 1 कांदा घ्यायचा आहे. एका कांद्याला आता किती खर्च येतो तो तुम्हाला माहिती. एकच कांदा घ्यायचा आहे, फक्त मधून कट करायचा आहे. 3 ग्लास पाण्यामध्ये तो टाकायचा आहे, कडक उकळवायचा, कडक उकळवायचा. 1 ते 1.5 ग्लासाचं उकळून पाणी करायचं आहे. आणि तो रोज सकाळी, कांदा असल्यामुळे अनाशापोटी घेतलेला काढा हा चांगला राहतो. फक्त अनाशापोटी घ्या. 4 दिवस पिलात की 3 महिने तुम्हाला कुठलीही किडनीच्या तक्रारी कुठल्या जाणवणार नाहीत. 7 दिवस केला तर 4 महिने जाणवणार नाहीत. आणि जर तुम्ही हा काढा सेम 15 दिवस कंटिन्यू पित असाल, 1 वर्ष किडनीची कोणतीही तक्रार जाणवणार नाही. एवढा साधा आणि सोपा उपाय आहे. 3 ग्लास पाणी, 1 कांदा कट करून त्या पाण्यात टाकायचा आहे, कडक उकळवायचा आहे. 1 ते 1.5 ग्लास करायचा आणि तो सकाळी अनाशापोटी प्यायचा आहे. बऱ्याच जणांना मूळव्याधाचा त्रास असतो किंवा डिलिव्हरीनंतर जास्त महिलांना मूळव्याधाचा त्रास जाणवतो. उष्णता खूप वाढते म्हणून हा त्रास होतो. बेलाची पानं माहिती आहेत ना, बेलाचं झाड, बेलाची पानं थोडी घ्यायची, पाण्यात टाकायची, बेलाच्या पानांचा काढा करून प्या. ज्या महिला जाड आहेत, हेल्दी आहेत, त्यांनी काढा करून प्या. आणि ज्या महिला नॉर्मल आहेत, रेग्युलर आहेत, त्यांनी बेलाच्या पानांचा रस करून प्या. रस म्हणजे काय असतं, फक्त पानं मिक्सरमध्ये, कारण पाट्यावर करा म्हटलं तर तुम्ही हा उपाय करणार नाही, मिक्सरमध्ये घाला, बारीक करा आणि तो गाळून 1 वाटी सकाळी प्यायची आहे. किंवा ज्यांनी काढा करायचा आहे, पाण्यात टाकून तो उकळवायचा आहे आणि तो काढा गाळून प्यायचा आहे. याने तुमची उष्णता कमी होते. उष्णता कमी झाली की आपोआप मूळव्याधाचा त्रास कमी होतो. आणि दुसरं म्हणजे लिंबू आणि सैंधव मीठ कुठेही मिळतं. लिंबू कट करायचं, सैंधव मीठात टाकायचं आणि चोकून घ्यायचं. 21 दिवस फक्त हा प्रयोग करा, मूळव्याध तुमचं कायमचं गायब होतं. आणि तरीही कधीतरी मग उष्णता वाढते, त्यावेळेला थोडाफार कधी त्रास जाणवला, फक्त बेलाच्या पानांचा काढा प्या, बास, सगळं ओके. म्हणजे तुमच्या वॉशरूमपासून ते सगळ्याच गोष्टी क्लिअर होतात आणि ओके होतात. बाकी मी मगाशी सांगितलं की ज्यांना थायरॉइडचा त्रास आहे, थायरॉइड काही दुखत नाही पण तो त्रास सगळ्यांना होतो. थायरॉइडचा त्रास असेल तर नारळाच्या मुळ्या ज्या असतात, नारळाला खाली मुळ्या असतात, एक छोट्या 4 मुळ्या काढायच्या, छोट्या, एकदम छोट्या पाण्यात टाकायच्या. 1-1.5 ग्लास पाण्यात टाकला तरी चालेल किंवा अर्धा तांब्या पाण्यात टाका, तो कडक उकळवा, 1 ग्लास करा आणि त्याच्या गुळण्या करायच्यात, गडगड करून गुळण्या, प्यायचं नाही, फक्त गुळण्या करायच्या. 21 दिवस फक्त हे करा, तुमचं थायरॉइड गायब. फक्त करा. काही जरी प्रॉब्लेम असेल, मी नंबर सांगते नंतर, नंबर नोट डाऊन करा. काही जरी असेल, संध्याकाळी 8 पर्यंत कॉल सेंटर चालू असतं. कुठलाही उपाय समजला नसेल किंवा मी आता सगळं सांगेल हे सगळंच लक्षात राहणार नाही आहे, किंवा मराठी वैद्य चॅनलवरती किंवा कुठेही तुम्ही साहेबांचं नाव टाका, स्वागत तोडकर टाका, संजीवनी तोडकर टाका, ते उपाय तुम्हाला मिळतील. म्हणजे स्पष्टीकरण जरी हवं असेल तरी नंबरवर कॉल करा आणि ते घ्या व्यवस्थित. अगदी खूप छोटे उपाय आहेत.
हल्ली कॅन्सरचं प्रमाण खूप वाढतंय. कॅन्सर महिलांमध्ये तर त्याचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढायला लागलं आहे. कॅन्सर होऊ नये वाटत असेल, कॅन्सरपासून स्वतःला लांब ठेवायचं असेल, साधी हळद माहिती आहे ना प्रत्येकाला, हळद वापरतो आपण जेवणामध्ये, पण नॅचरल असेल तर सगळ्यात उत्तम. नॅचरल हळद फक्त घ्यायची, त्याच्यात एक थेंब पाणी सोडायचं आणि छोटीशी हरभऱ्याच्या डाळी एवढा छोटासा त्याचा गोळा करायचा, एकदम छोटे छोटे गोळे, तो एक घेऊन त्याच्यावर कोमट पाण्यासोबत प्यायचा आहे. रोज एक फक्त घ्या. कॅन्सरपासून तुम्ही लांब राहता. आणि झाला असेलच तर फक्त एक कॉल करा, त्याच्यावरती आपण त्या बऱ्याच प्रोसेस असतात, ट्रीटमेंट असतात. काही गोष्टींच्या ट्रीटमेंट ह्या घ्यावाच लागतात. त्यालासुद्धा 5 पानांचा काढा आहे. तो आता तुम्हाला सगळं इथे मिळेल नाही मिळेल हे पण प्रॉब्लेम असतात, पण त्याच्यावरती सुद्धा उपाय आहेत, बरेचसे प्रॉब्लेम. अजून दुसरा म्हटलं तर महिलांना पिरियड्सचे प्रॉब्लेम हल्ली खूप असतात आणि पिरियड्स वेळेवर न येणे किंवा रक्ताच्या गाठी जाणे, स्मेल येणे किंवा बरेचसे सिस्ट वगैरे बरेच PCODचा त्रास, बरेचसे पिरियड्सचे महिलांना प्रॉब्लेम्स असतात, त्रास असतात. असं कुठलीच आता हल्लीच्या काळात एवढं सगळं बदललं ना, असं कोणीच नाही आहे की ज्यांना पिरियड्स रेग्युलर येतात किंवा व्यवस्थित येतात. कारण हल्ली शाळेतल्या मुलींपासून हे प्रॉब्लेम्स आहेत. तर हे अतिउष्णतेमुळे हे होत असतं. एक तर अगदीच बॉडीत उष्णता नसणे किंवा उष्णता खूप असणे, ह्या दोन्हीमुळे हे प्रॉब्लेम्स होत असतात. बाकीचं काहीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम म्हणजे चेकअप करा, बाकी बरेच काही सजेशन असतात. तर ह्या कुठल्याची कशाची गरज नसते. तुम्हाला असा जरी कुठला त्रास असेल तर फक्त पिंपळाच्या पानांचा काढा करून प्यायचा आहे. जसं मी बेलाचं सांगितलं, पिंपळाच्या पानांचा काढा करून प्या, 21 दिवस प्या, हे सगळे प्रॉब्लेम दूर होतात. फक्त खूप आधीपासून असेल तर थोडासा त्याला वेळ द्यावा लागेल, म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर व्हायला. पिंपळाच्या पानांचा काढा करून प्यायला चालू करा, त्या सगळ्यातून तुम्ही बाहेर पडता. हल्ली काय होतं ना, हे सगळं जे चक्र आहेत ही सगळी आपण बिघडवलेत. हल्ली आमच्या मुली काय करतात, वयाच्या 25पर्यंत शिक्षण घेतात, कारण त्यांना बरंच काही करायचं असतं. वयाच्या 25पर्यंत शिक्षण घेतात. शिक्षण घेतल्यानंतर जॉब सर्चमध्ये 2 वर्ष घालवतात, कारण शिक्षण घेतलं त्याचा फायदा तर व्हायला पाहिजे ना. मग 2 वर्ष जॉबमध्ये आणि जॉब सर्चमध्ये घालवतात. म्हणजे त्या येतात 27-28ला येतात आणि तेव्हा लग्न करतात. लग्न केल्यानंतर थोडा एन्जॉय पाहिजे, संसार म्हणजे नवरा बायकोंना थोडंसं फिरायला पाहिजे, याच्यामध्ये 1-2-3 वर्ष घालवतात. मग 30ला येतात आणि 30ला आल्यानंतर मुलासाठी प्रयत्न करतात. जेव्हा राहिलेलं असतं तेव्हा गोळ्या खातात ड्रॉपसाठी आणि मग राहत नाही तेव्हा गोळ्या खातात राहण्यासाठी. हे सगळं जे चक्र आहे हे आपण बिघडवत असतो. मग नंतर मुलं नाहीत राहत. हल्ली आमच्याकडे खूप पेशंट असे येतात ज्यांना मुलं होत नाहीत, मुलं बाळं नाही आहेत, बरेचसे प्रॉब्लेम्स असतात. तर कृपा करून ह्या कुठल्याही गोष्टी करू नका. आणि जरी असे काही प्रॉब्लेम्स असतील, पिंपळाच्या पानांचा काढा प्यायला चालू करा. काही असेल, कुठलाही प्रॉब्लेम असेल, एक कॉल करा. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. काही असो तुमचं. अगदी बरेचसे बॅक पेन आहे, पाठीच्या तक्रारी आहेत, बरंच काही गादी सरकली आहे, चकती सरकली आहे, बरंच गुडघा बदलायचा आहे, हे हल्ली त्रास खूप वाढलेत, वजनं खूप वाढलेत मेन म्हणजे आमच्या महिलांची, आणि हे प्रॉब्लेम खूप वाढलेत. 10-10 वर्षाचं दुखणं आम्ही 10 मिनिटात गायब करतो. म्हणजे मी असं म्हणत नाही तुम्ही बाकीच्या डॉक्टरांचं बंद करा आणि आमच्याकडे या, पण लाखाचा खर्च वाचून फक्त एक 2 ते 3 हजारामध्ये, 2 ते 3 हजारामध्ये आम्हाला काही मिळत नाही, मी खरं सांगते. कारण 2 ते 3 हजारामध्ये आमचा ऑफिस आणि बाकीचा सगळा खर्च असतो. आम्हाला बाकीचं सगळं देण्यासाठी आमची मुलं कमवतात. त्यामुळे आम्ही ही जी तोडकर संजीवनीची आहे ही फक्त आणि फक्त सेवा करत असतो. त्यामुळे लाखांचा खर्च करण्यापेक्षा फक्त काही मसाज थेरपी आहे, ते सगळं पूर्वजांनी सांगितलं आहे आपल्याला. हे आमचं वेगळं काहीच नाही आहे. पूर्वजांनी दिलेल्या काही वनस्पती आहेत, झाडपाला आहे किंवा मसाज थेरपी आहेत, वेगवेगळ्या बस्ती आहेत, या सगळ्यातून आपण आपले सगळे हे फ्रॅक्चर दुरुस्त करू शकतो. फक्त याची माहिती आपल्याला नाही आणि ते आम्ही सांगत असतो. आज आमच्या साहेबांचं उद्या यवतमाळला लेक्चर आहे. ते मला वाटतं 13 तासाचा काहीतरी प्रवास आहे आणि ते आज तिकडे चाललेत. आम्ही एकही रुपया घेत नाही. मग अशी थोडी मिस्टेक झाली सांगण्यामध्ये की आम्ही पेड घेतो, तर आम्ही कुठल्याही लेक्चरचाही पेड घेत नाही, कुठलंच घेत नाही पेड. कारण ह्या पेड म्हणजे ते पैसे आम्हाला आयुष्यभर पुरत नाही. तुम्ही आज मला 50 द्याल, 1 लाख द्याल, ते आयुष्यभर पुरत नाहीत. पण तुमच्या लोकांमधल्या अगदी 20% जरी महिलांना फरक पडला किंवा 20% जनतेला जरी आमच्या सांगण्याचा फरक पडत असेल ना, हा आनंद पैशात मोजता येत नाही. किंवा माझ्या सेंटरमध्ये आलेल्या अशा काही लोक असतात जे येताना चालताही येत नाही लोकांना, पण जाताना मात्र अगदी पळत जातात. त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, तो पैशात मोजता येत नाही आणि त्याने पैसा मिळत नाही. त्यामुळे 2 ते 3 हजारामध्ये आमचं काय होत असेल तुम्ही विचार करा. त्यामुळे मी आमच्याकडे येण्यासाठी आवर्जून सांगते, कारण फक्त तुम्हाला बरं व्हायचं आहे आणि नॅचरली पद्धतीने बरं व्हायचं असतं. माझं इथे वाशीला सेंटर आहे किंवा कल्याणलाई सेंटर आहे. तुम्ही कधीही फक्त एक कॉल केला तरी तुम्हाला मोस्टली घरगुती उपाय घ्या, अगदीच ज्याला गरज असते येण्याची. कारण बऱ्यापैकी जास्त कुठला मोठा आजार असेल, कारण बऱ्याचपैकी काय होतं की नाडी बघून तुमचे आजार समजतात. नाडी जे सांगते
तुमचा चेहरा जे सांगतो, तुमचा त्रास जे सांगतो तेच आम्ही तुम्हाला उपाय देत असतो आणि त्याच्यातून आम्ही लोकांना बरं करत असतो. सगळ्यात महत्त्वाचं हे असतं. आणि अगदी खूप छोटे छोटे उपाय. शुगर बीपीचं सांगते. भरपूर लोकांना शुगरचा त्रास असतो. साधा टोमॅटो घरात असतो आपल्या सगळ्यांच्या. टोमॅटो फक्त कट करायचा आहे, तव्यावरती थोडासा शेकायचा आहे, तेल वगैरे नाही आहे, नॉर्मल फक्त शेकायचा आहे, थोडासा गरम करायचा आहे. सकाळी एक आणि संध्याकाळी एक, असे दिवसातून 2 टोमॅटो, सकाळी एक संध्याकाळी एक. तुमची शुगर आपोआप लेवलला येते. तुम्ही हे करून बघा. कुठली आयुष्यभर म्हणजे शुगरची औषधंही आयुष्यभर खावी लागतात मरेपर्यंत, आणि बीपीची तशीच आहे. त्यामुळे बीपीचा त्रास असेल रोज एक लसूण पाकळी, कच्ची लसूण पाकळी चावून खायची. शुगरचा असेल तर रोज एक, सकाळी एक टोमॅटो, संध्याकाळी एक टोमॅटो. नॉर्मली भाजून खाला तर चांगला रिझल्ट आणि जास्त रिझल्ट दिसतो. खूप सोपे उपाय आहेत. आणि अजून सांगते, आमच्या सगळ्या आया आहेत, सॉरी हल्ली आई राहिली नाही आहे, हल्ली सगळ्या आमच्या मम्मा झाल्यात सगळ्या, तर त्यांच्यासाठी मी खरंच आवर्जून सांगेन की कुठल्याही प्रकारे एकतर गर्भ राहिल्यानंतर ते मुलं झाल्यानंतर सुद्धा आयांचे जे लाड असतात मुलांसाठीचे ते सगळे बंद करा. हे स्वतःसाठीही घातक असतात आणि मुलांसाठीही घातक असतात. बरेचसे पेशंट आमच्याकडे येतात जे बाळ राहिल्यानंतर त्याच्या मेमरी शार्पसाठी सुद्धा औषधं मागतात. आमच्याकडेच काय खूप ठिकाणी जाऊन घेतही असतील, पण हे कुठल्याही गोष्टी करू नका. त्या पोटातल्या गोळ्याला काय तुम्ही मेमरी शार्पसाठी आत्तापासून औषधं देता? पूर्वी होतं का हे सगळं? झाली नाहीत का एवढी मोठी माणसं? जर तुम्हाला त्यांची मेमरी शार्प करायचीच असेल तर बाळ झाल्यानंतर जसं आपण त्याला दूध प्यायला देतो, दूध तापवण्याची मेन पहिली पद्धत म्हणजे दूध आपण नॉर्मली गॅसवर ठेवतो, तर त्याच्या आधी एक मोठं भांडं घ्यायचं आहे, मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घाला थोडं, आणि त्याच्यामध्ये तुमचं दुधाचं जे असेल ते भांडं, म्हणजे त्या पाण्यातून त्याला उष्णता लागून ते दूध तापवायचं आहे. म्हणजे बाळासाठी जे तुम्ही मुलांसाठी जे देणार आहात ते. आणि खसखस आणि खडी साखर समप्रमाणात घेऊन बारीक करून ठेवा आणि रोज 1 चमचा त्यात दुधात घालून मुलांना प्यायला द्या. आणि एक पिकलेला पेरू खायला जाताना. त्यांची म्हणजे अभ्यासात लक्ष नाही, अभ्यास करतो पण लक्षात राहत नाही, ह्या ज्या बऱ्याच तक्रारी असतात, तर याच्यासाठी हे छोटे उपाय आहेत, हे करा. बऱ्याचदा काय होतं, हल्ली सीझर हे एक फॅड झालं आहे आणि नॉर्मल डिलिव्हरी हे आपण हरवून गेलो आहे. मी मगाशी तुम्हाला सगळे दागिने सांगितले. सगळे दागिने घातल्यानंतर डिलिव्हरी ही नॉर्मलच होते. तुम्ही करून पहा. आता तुम्ही आयुष्यभर कायम 24 तास किंवा नेहमीच दागिने नाही घालू शकत, किंवा मी घाला असंही म्हणणार नाही. एखादा उपाय जास्त हवी पण होऊ नये, पण आठवड्यातले 4 दिवस या गोष्टी करा. 4 दिवस साडी नेसू शकतो, 4 दिवस बांगड्या घालू शकतो, किंवा गोव्याला गेल्यानंतर साडी नेसा असं मी नक्कीच तुम्हाला सांगणार नाही. त्यामुळे आठवड्यातले 4 दिवस हे तुमचं जे काही अलंकार आहेत पारंपरिक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जरी या दिवसामध्ये जास्त जमलं नसेल, डिलिव्हरी प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर ते डिलिव्हरी होईपर्यंत सगळे दागिने घाला, बांगड्या घाला, तुमचा केसातला भांग तसा हवा, मंगळसूत्र इथे पाहिजे, जोडवी पाहिजे, पायात पैंजण पाहिजे. कोणी तुम्हाला खुळं म्हणू दे, काही म्हणू दे, काही फरक पडत नाही, पण तुमची डिलिव्हरी मात्र नॉर्मलच होते. आणि एक्सरसाइज पाहिजे, चालणं पाहिजे, वाकणं पाहिजे. नाहीतर आमच्या इथे काय होतं, आईला कळलं बाळाला माझ्या प्रेग्नेन्सी राहिली की ती खॉटवरून सुद्धा खाली उतरू देत नाही. बऱ्याचदा मुलींना प्रेग्नेन्सी राहिली चेकअप केलं की लगेच बेड रेस्ट सांगतात. हे खूप घातक असतं तुमच्यासाठी. ते कौतुक वाटतं मला बेड रेस्ट सांगितले, पण हे खूप घातक असतं. कारण सीझर झाल्यानंतर ज्या महिलांचे सीझर झालेत मला सांगा, त्यांचे खुबे दुखत नाहीत? मग नंतर आठवतं, अरे हां मी तेव्हा इंजेक्शन घेतलं होतं त्याने मला त्रास होतो. मग का स्वतःचं शरीर अधू करून घेता? डिलिव्हरी नॉर्मल व्हायला काय हरकत आहे? फक्त तुम्हाला ते सहन करायच्या नसतात, बऱ्याचशा कळा सहन करायच्या नसतात. हे सगळ्या गोष्टी म्हणजे पोट वाढलंय म्हणून वाकून झाडू मारता येत नाही. पूर्वी सगळं करत होतं आणि आत्ताही करा. जरी भले तुम्ही सिटीमध्ये राहत असला, मी सुद्धा सिटीत राहिली आहे. मी आता लग्नानंतर मी कोल्हापूरला गेले, तरी मी कोल्हापुरात कमी पण अशी फिरतीवरतीच जास्त असते, पण माझी डिलिव्हरी नॉर्मल आहे. कारण मला माहिती आहेत ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे तुम्ही कुठल्याही गोष्टी कृपा करून ह्या कुठल्याही गोष्टीत लाड करू नका स्वतःचे. आणि मूल झाल्यानंतर मग त्याला साधं खेळायला सुद्धा सोडत नाही आम्ही. छोटीशी अपार्टमेंट असते, आता मुंबईत काही वेगळं नाही आहे, छोटीशी अपार्टमेंट असते, त्या बाळाला छोट्या घसरगुंडीवर खेळायला सोडतो आम्ही, तरीसुद्धा त्याच्यावर बगड्यासारखं लक्ष ठेवत असतो. पडेल, काही होईल, खेळू दे ना त्याला, पडू दे ना त्याला. तो कधी पडणार, खेळणार, मातीत कधी जाणार. जी तुमची आता तुमच्याकडे प्रतिकारशक्ती खूप कमी झालेली असते. मुंबईत सिटीमध्ये खूप हे प्रॉब्लेम जास्त असतात. प्रतिकारक शक्ती जर मोठा तुकडा थोडासा चावायचा खिशात ठेवायचा, थोडा चावायचा म्हणजे तो दिवसभरात थोडा चावून संपवायचा आहे. मात्र तुमचं चालणं फिरणं पाहिजे, व्यायाम पाहिजे. तुमचं पोट खरंच कमी व्हायला चालू होईल. खूप छोटे साधे उपाय आहेत. कारण पहिला काय होतं, आमची आई नऊवारीमध्ये असायची, ते घट्ट बांधलेली नऊवारी असायची, त्यावरून वर आणि केळ असायचं, त्यामुळे पोट सुटायला जागाच नव्हती. हल्ली त्याच्यानंतर आई आमची सहावारी झाल्यावर थोडंसं
लूज झालं, त्यामुळे थोडीशी पोटं सुटली. नंतर आई ड्रेसमध्ये आली, मग जीन्समध्ये आली आणि या जीन्समध्ये आल्यानंतर आमच्या आईचं काय काय आणि कुठून कुठून आई सुटली नाही हे सांगू शकत नाही मी आणि तुम्ही मला विचारूही नाही. त्यामुळे हे साधे सोपे छोटे छोटे उपाय करा. भले तुम्ही सकाळी 5ला उठत असाल, 6ला तुम्हाला ऑफिसला जायचं असेल, फक्त 15 मिनटं काढा. फक्त मी सांगितलेला जिरवयाचा काढा, फक्त 15 मिनटं चालायचं आहे, 10 मिनटं चाला, पण फास्ट चालायचं आहे, कोणाला सोबत घेऊन नाही. नाहीतर आहे सोम्या ये ग गोम्या ये ग करून हे आपलं काय करतात, सगळं पॅक करतात आणि मग ती राधिकाची सिरियल, मग ती आणि बऱ्याच कुठल्या सिरियल असतात त्याच्या गप्पा मारत आमच्या बायका चालायला जातात. कशी यांची वजनं कमी व्हायची. त्यामुळे स्वतःच्या शरीराची काळजी घ्या, खरंच स्वतःचं शरीर जपा आणि खूप साधे सोपे छोटे छोटे उपाय असतात. सगळ्यात महत्त्वाचं जाता जाता महत्त्वाचे उपाय सांगते. महिलांना केस प्रिय असतात आणि स्किन प्रिय असते, तर केसांसाठी सांगते शॅम्पू, सोडा, साबण, बरंच काही आम्ही सॅम्पलवरही आमचं टक्कलं करून टाकतो पूर्णपणे. म्हणजे पुरुषांची तर 25च टक्कल होतात, कारण आमची आई पूर्वी चपचपून तेल लावायची आणि हल्लीच्या आया तेल लावत नाहीत, चेहऱ्याला पावडर मेकअप. हल्लीची आमची पहिलीतली राहू देते, नर्सरी KG हे असतं ना, त्या मुलीसुद्धा आईचं बघून लिपस्टिक लावून शाळेला जायला मागतात, हट्ट करतात लिपस्टिक लावण्यासाठी, पण केसाला तेल मात्र कधीच लावत नाही, कारण आमच्या आईने पण लावलं नाही आणि मुलांना पण लावायची ती सवय केली नाही. त्यामुळे 25च्या आधी 20च टकले होतात. मुलं तर होतातच, पण हल्ली मुलींचं पण हे चालू झाले, तर हे होऊ नये वाटत असेल. खूप साधे छोटे छोटे उपाय असतात. साधं असं तुम्ही संत्री खाता ना, मी काय संत्री वापरा पण म्हणत नाही, संत्री तुम्ही स्वतः खा आणि संत्र्याचं साल जे असतं मिक्सरला लावून त्याची बारीक पेस्ट करा. संध्याकाळी हे करायचं आणि झाकून ठेवायचं, एका बाउलमध्ये असेल ते झाकून ठेवा. सकाळी उठल्यानंतर ते केसाला लावा. छान झुपकेदार अगदी फुललेले आणि छानसे सिल्की केस हवे असतील तर ते केसाला लावा. एक 10 ते 15 मिनटं ठेवा आणि त्याच्यानंतर ते धुवून टाका. खूप छान, म्हणजे तुम्हाला कुठला शॅम्पू वापरायची गरज नाही, कंडिशनर वापरायची गरज नाही, एवढे छान केस होतात. जर चेहरा काळवंडलेला असेल किंवा काळापणा आला आहे, डाग आलेत, काही जे काही असेल, साधं केळी खायची आहे आणि केळीची साल खायची. केळी, कारण बऱ्याचदा मी हे सांगितल्यानंतर मला यूट्यूब इन्स्टाला प्रश्न विचारतात, केळीचं साल म्हणजे केळीच्या झाडाची साल का? तर तसं नाही आहे. केळी घ्यायची, केळी आतमधली केळी खाऊन टाका आणि त्याचं जे साल असतं जे आपण टाकून देतो ते साल घ्या, मिक्सरमध्ये घालणं आणि तुरटी थोडीशी असते, तुरटीची पावडर करा किंवा तुरटी थोडीशी, एक चिमटभर तुरटीची पावडर त्यात टाकायचे, लिंबू पिळायचं आणि खायचा सोडा एक चिमटभर, ते पेस्ट करा आणि चेहऱ्याला लावा. 10 मिनटं फक्त ठेवा. कुठलेही फेशियल करायची गरज नाही, कुठलेही ब्लीच करायची गरज नाही, काहीही करू नका. नॅचरली अगदी घरच्या घरी तुम्ही छानसा आणि अगदी 10 मिनटांनी तुम्ही आधीचा फोटो काढून ठेवा, माझं पटत नसेल. तुम्ही करायच्या आधी चेहरा धुतल्यानंतरचा एक फोटो काढा आणि हे केल्यानंतरचा एक फोटो काढा. 10 ते 15 मिनटं फक्त ठेवायचं आहे. खूप छान गोरा गोरा चेहरा होतो, खूप छान. अगदी साधे सोपे छोटे छोटे उपाय, काही अवघड वाटतात याच्यामध्ये? खूप छोटे आहेत, साधे आहेत. तुम्हाला काही जरी वाटलं माझ्या नंबरवर फोन करा. कुठल्याही तक्रारी, महिलांच्या बऱ्याचशा प्रायव्हेट तक्रारी असतात ज्या मी आता उघड सगळ्या सांगू शकत नाही. मी बऱ्याचशा शाळांमध्ये गुड टच बॅड टचचं शिक्षण द्यायला जात असते, कारण आत्ता मी सगळंच तुम्हाला सांगू शकत नाही. किंवा पिरियड्सच्याही बऱ्याचशा तक्रारी असतात. तुम्हाला कुठले जरी प्रॉब्लेम असतील, काही जरी तक्रारी असतील, फक्त एक कॉल करा, तुमचे जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील आणि अगदीच गरज वाटली तर बोलावून घेतील किंवा घरच्या घरी तुम्ही बरे होता. रात्रीचं 9 जरी वाजले तरी यूट्यूब काढून तुम्ही घरगुती उपाय करू शकता. आणि घरी जो आपला बॉक्स असतो ना गोळ्या औषधांचा, त्याच्यापेक्षा मसाल्याचा डबा ठेवा ज्याच्यामधले मसाले वापरता येतील. जरी जुलाब लागला असेल, मेथीदाणे असतात, मेथीदाणे 1 चमचा तोंडात टाकायचं आहे, चावायचं नाही, खूप कडू लागतात. फक्त तोंडात टाका आणि कोमट पाणी प्यायचं आहे. जुलाब तुमचं जे काही डिसेंट्री लागली असेल ते तिथेच स्टॉप होते. असे खूप छोटे उपाय तुम्ही खरंच करून बघा. आणि महिलांना विनंती करते, पिरियड्सच्या या तक्रारी आहेत, म्हणजे पिरियड्सचे मी तुम्हाला छोटीशी एक गोष्ट शेवट सांगते. महिलांना योनिमार्गाचे कॅन्सर किंवा प्रायव्हेट पार्ट्सचे कॅन्सर हल्ली खूप वाढलेत, कारण माझ्याकडे पेशंट येत असतात. दिवसा आजही मी काल आली आहे तर मला डेली 300-400 माझ्याकडे पेशंट येतात आणि त्याच्यामध्ये जास्त पेशंट हा महिला वर्ग असतो. महिला जास्त असतात आणि हे प्रॉब्लेम सगळ्यात जास्त असतात. कुठल्याही महिलेला कुठलाही प्रॉब्लेम असू दे, फक्त पिरियड्स रेग्युलर येतात का म्हटलं की तिचं उत्तर नाहीच असतं नेहमी, आणि सगळे प्रॉब्लेम हे याच्यामुळे होत असतात. तर या दिवसामध्ये काय होतं तर आपण वापरतो ते पॅड हे योग्य असलं पाहिजे. आपण बरेच आता नामवंत कंपन्या बऱ्याच आहेत, तर
हे सुद्धा खूप घातक असतं, कारण या दिवसामध्ये एकतर खूप उष्णता वाढलेली असते, हीट खूप वाढते आणि ती उष्णता हळूहळू करून गर्भाशयापर्यंत जात असते, कारण पॅडमध्ये ब्लड ॲब्झॉर्ब होतं पण उष्णता ॲब्झॉर्ब होत नाही, पण ते गर्भाशयापर्यंत जाते आणि त्याच्यानंतर गर्भाशयात गाठी तयार होणं किंवा गर्भाशय काढणं इथपर्यंत सुद्धा तक्रारी जातात. हळूहळू ते उशिरा होणं किंवा PCOD हे सगळे त्रास चालू होतात आणि हे गरम होऊन होऊन पुरळ येणं असे बऱ्याच तक्रारी होऊन कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मूल न होणे हे सुद्धा प्रमाण याच्यामुळे वाढतंय, कारण गर्भाशयामध्ये गाठी वगैरे व्हायला चालू झाल्या की मग मूल न होणे इथपर्यंत या तक्रारी वाढतात. तर त्या होऊ नये याच्यासाठी आम्ही तोडकर संजीवनीने, कारण माझं महिला स्वास्थ्य फाउंडेशन आहे आणि मी महिलांसाठी काम करते, तर या महिलांच्या तक्रारीसाठी आम्ही एक पॅड काढले. ते ॲलोवेरा बेस आहे. ॲलोवेरा म्हणजे कोरफड माहिती आहे आणि कोरफड म्हणजे थंड. तर या दिवसामध्ये महिलेला थंड कसं देता येईल याच्यासाठी आम्ही ते ॲलोवेरा घातलेलं पॅड तयार केले. तुम्ही वापरून पहा, कारण मी इथे काही विकायला आलेले नाही आहे, पण तुमच्या आरोग्यासाठी म्हणजे इन फ्युचर तुम्हालाही आणि तुमच्या मुलींची आत्ता सुरुवात असेल तर त्यांचं आयुष्य पुढे ह्या सगळ्या प्रॉब्लेमपासून वाचावं याच्यासाठी आहे. आज आणलेत, तुम्ही बघू शकता. आज मला वाटतं काही डिस्काउंट दिला आहे, तर तुम्ही हवं तर एकदा यूज करून बघा किंवा जस्ट फक्त बघून जा, नंतर तुम्ही घेतले तरी चालतील किंवा तुम्हाला जवळपास हवं असेल एकदा फोन करा, त्या भागामध्ये पोचवायची व्यवस्था करूया. पण ह्या प्रॉब्लेमपासून खरंच वाचा, कारण मूल न होणे हे खूप घातक आहे आणि मग ह्याचं ते टेस्ट ट्यूब बेबी करणं, स्वतःचं मूल दुसऱ्याच्या पोटात वाढवणं, हे हल्ली तुम्हाला माहिती आहे या सगळ्या गोष्टी. तर या कुठल्याही गोष्टी होऊ नयेत. आई पण हे स्वतः अनुभवावं मला वाटतं. आई काय असते ही स्वतःच्या पोटातून बाळ आल्याशिवाय होत नाही. कारण आमच्या आईला आम्ही बरंच काही काही म्हणायचो, आई काय गं तू अशी, काय गं तू तशी, आम्हाला हे असं करतेस असं करतेस, पण बाळ झाल्यानंतर कळतं की आई हे का करते. त्यामुळे ह्या गोष्टी स्वतःच्या स्वतःला असाव्या आणि तुम्ही हे खरंच करा, करून बघा. आणि मी जे जे घरगुती उपाय सांगितले हे खरंच तुम्ही अंमलात आणा. कुठल्याही दवाखान्याच्या पायऱ्या चढायला न जाता तुम्ही घरच्या घरी बरं व्हा. आणि माझं तोडकर संजीवनी महिला स्वास्थ्य फाउंडेशन आहे. ॲक्च्युली ते कोल्हापूरसाठी काढलं होतं फक्त, पण ते जसं व्हायरल होतं तसं बऱ्याच महिला आम्हाला विचारतात, त्यामुळे आम्ही ते सगळ्यांसाठी ओपन केलं आहे. त्याच्यामध्ये आमची केस पेपर फी ही माफ असते, सगळ्यांसाठीच ती आहे. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा येता आणि तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड केलं जातं आणि जे जे घरगुती उपाय असतात, नवीन नवीन अपडेट असतात, तुमच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची हे आम्ही त्याच्यावर बघत असतो. तर तुम्ही माझा जो नंबर आहे त्याच्यावर कॉल करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही सभासद व्हा असं मला वाटतं. सगळ्याच महिलांनी सभासद व्हावं. नंबर मी सांगू का तुम्हाला? तुम्ही डायल करून घेत असाल तर मी नंबर सांगते. 0231 0231 26 88 800. परत कार्ड आहेत. ओके, तुम्हाला कार्ड पण देतील. 0231 26 888 3 वेळा 8 00. तुम्ही कॉल करा, मिस कॉल द्या, काही जरी असलं. फक्त संध्याकाळी 8पर्यंत चालू असतं. कुठल्याही तक्रारी असतील त्यांना फोन करा, सांगा. सभासद व्हायचं असेल तरी त्यांना कॉल करा आणि ते तुम्ही सभासद व्हा. बऱ्यापैकी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि जे प्रॉब्लेम्स आहेत जे मला बोलता आले नाहीत आणि तुम्हाला ते जाणून घ्यायचे असतील, मला एक कॉल करा, तुम्हाला त्याची सगळी माहिती मिळेल. आणि थँक्यू दादा, कार्यक्रमासाठी सुद्धा थँक्यू आणि तुम्ही सगळ्यांनी मला एवढा वेळ झेललं त्याबद्दल पण थँक्यू.